नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे खानदेशी पद्धतीने तयार केलेले कैरीचं लोणचं, तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप. प्रत्येक गोष्ट तुम्हाला बारकाईने सांगू आम्ही या व्हिडिओमध्ये, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आम्ही कैरी घेण्यासाठी बाजारात गेलो. बाजारात गेल्यानंतर 2 ते 3 प्रकाराच्या कैऱ्या होत्या. त्यात आम्ही गावरानी कैरी निवडली. का? कारण तर गावरानी कैरीचं लोणचं हे खूप छान आंबट आणि चविष्ट असं लागतं. त्या दादांकडूनच आम्ही कैरीचे काप करून घेतले. जास्त छोटे काप न करता आम्ही मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहेत. बघा, काप करून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर एका स्वच्छ कापडाने आपल्याला संपूर्ण काप एक एक करून पुसून घ्यायचे आहेत. आपण जेवढे स्वच्छता लोणचं बनवताना वापरू तेवढेच लोणचं हे आपलं खराब होत नाही किंवा जास्त काळ टिकतं. अशा पद्धतीने बघा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. कैऱ्या संपूर्ण स्वच्छ पुसून झाल्या की मग आपण त्यांना एका खाटीवर पसरून घेऊया. कैऱ्या आपल्याला 5 ते 6 तासांसाठी खाटीवर छान वाळत घालायच्या आहेत. आपल्याला कैऱ्या जास्तही वाळू द्यायच्या नाही आहेत, जेणेकरून आपलं लोणचं हे व्यवस्थित मुरेल एवढ्याच आपल्याला कैऱ्या वाळत घालायच्या आहेत. कैऱ्या वाळत होत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. सर्वप्रथम आपण मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. 1 किलो नमक घेतलेला आहे. 1 किलो राईचे छान डाळ घेतलेली आहे. त्यानंतर लसणाची चटणी केलेली आहे. पाव किलो लसणाची चटणी केलेली आहे आम्ही. त्यानंतर साधी चटणी घेतली आहे. धणे बारीक करून घेतले. त्यानंतर वेलची, मिरे आणि लवंग यांची देखील बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. थोडी बडीशोप घेतली आहे आणि 50 ग्रॅम एवढी मेथी घेतलेली आहे. त्यानंतर हिंग, थोडी हळद, अशा पद्धतीने आम्ही सर्व साहित्य घेतलेलं आहे. बघा, तुम्ही मसाले तुमच्या पद्धतीने कितीही वापरू शकतात. आम्हाला लोणचं बनवताना त्यात जे खार तयार करता आपण माप घेऊन मीठ घेत आहोत. बघा, आम्ही मिठाची संपूर्ण पिशवी या भांड्यात ओतलेली आहे. 1 किलो एवढं मीठ घेतलेलं आहे. का? कारण आम्ही कैरीला मीठ किंवा हळद काहीही लावलेलं नव्हतं. त्यामुळे आपण लोणचं करतानाच त्यात जरा जास्त मीठ घालूया. आपण लोणचं करताना त्यात मीठ घालतो. मिठाचं प्रमाण हे थोडं जास्त असलं की आपलं लोणचं हे कधीही खराब होत नाही. बघा, अशा पद्धतीने मीठ टाकलं आणि असं हाताने छान पसरून घेऊया. मीठ पसरून झालं की मग आपण त्यात राईची जी डाळ घेतलेली आहे, आपण 1 किलो डाळ घेतलेली आहे राईची, ती टाकूया आणि तिलाही छान नमक वरून पसरून घेऊया. आपल्याला लोणचंचा मसाला तयार करताना अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप करायचा आहे. जराही घाई न करता हळूहळू छान मसाला तयार करून घ्यायचा आहे. बघा, राई आपली किती छान पसरून झालेली आहे. आपली राई छान पसरून झाल्यानंतर आपण त्यात पुढील मसाले टाकूया. सर्वप्रथम आपण धणेपूड घालूया. धण्याची आम्ही जराही बारीक पूड न करता थोडी जाडसरच राहू दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला छान चव येईल. त्यानंतर मिरे, लवंग आणि वेलचीची पूड, त्यानंतर अर्धी वाटी एवढं आम्ही बडीशोप घेतलेली होती ती, आणि मेथीही आम्ही जाडसरच फिरवून घेतलेली आहे मिक्सरमधून, ती टाकूया. व लसणाची चटणी एका बाजूला छान पसरून घेऊया. तेल टाकताना आपल्याला जराही घाई करायची नाही आहे. का? तर आपण जर लसणाच्या चटणीवरून तेल टाकलं तर आपली संपूर्ण चटणी ही जळून जाईल. त्यामुळे आपल्याला जराही घाई न करता हळूवार करायचं आहे. बघा, आता आपण एकीकडे तेलही गरम करायला ठेवून दिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण आता तेल गरम ठेवून घेऊया. 7 किलो कैरींसाठी आम्ही 4 किलो एवढं तेल घेतलेलं आहे. आपल्या लोणचंमध्ये कमी होता कामा नये, त्यासाठी लोणचं करताना नेहमी आपल्याला आपल्या संपूर्ण ज्या कैऱ्या आहेत त्या छान मसाल्यामध्ये बुडतील एवढं तेल आपल्याला नक्कीच घालायचं असतं. त्यामुळे बघा, आपलं तेलही छान गरम होतं आहे. यात आपण आता लसूण टाकून एकदा चेक करून घेऊया की तेल पुरेसं गरम झालेलं आहे की नाही. तेल आपल्याला छान कडक गरम करून घ्यायचं आहे, पण आपल्या मसाल्यांमध्ये घालताना आपल्याला कडक तेल न घालता 5 मिनटं तरी तेल थोडं गार करून घ्यायचं आहे.
आता आपण आपल्या मसाल्यांमध्ये 1 ते 2 चमचे एवढा हिंग घालूया. हिंग टाकल्यामुळे देखील आपल्या लोणचाचा जो सुगंध असतो ते खूप छान येतं आणि चवीला तर एक नंबर असतं. अशा पद्धतीने आमच्या आजी नेहमी लोणचं करायच्या. त्यांच्या हाताच्या लोणच्याची चव अजून देखील आमच्या स्मरणात आहे. आमच्याकडे खानदेश भागात अशाच पद्धतीने लोणचं तयार केलं जातं. बघा, आता आपण सर्वप्रथम जो हिंग होता त्यावर तेल टाकलेलं आहे. बघा किती छान असं होतं आहे. बघा, एक एक करून आपल्या संपूर्ण मसाल्यांवर आपण तेल टाकून घेणार आहोत. बघा, तेल किती गरम आहे याची कल्पना तुम्हाला येईलच. एक एक करून आपण संपूर्ण मसाल्यांवर तेल घालूया आणि मग शेवटी आपण चटणीवर तेल घालूया. बघा, अजूनही तेल खूप गरम आहे, त्यामुळे हळूवार आपण सगळ्या मसाल्यांवर तेल घालूया आणि मग आपण संपूर्ण तेल या मसाल्यांमध्ये टाकूया. बघा, आता आपलं एक एक करून सर्व मसाल्यांवर तेल टाकून झालेलं आहे. आता आपण जे 4 किलो तेल आपण गरम करून घेतलेलं आहे त्यातील अर्ध तेल टाकून मसाला छान एकजीव करून घ्यायचे आहेत. बघा, तेल टाकल्यानंतर जेव्हा आम्ही तेल टाकत होतो त्यावेळी काय सुगंध येतो, खूप छान असं हे लोणचं येतं. त्यात आम्ही मिरच्या देखील टाकलेल्या होत्या तेलात. बघा, आता मस्त मसाला छान एकजीव करून घेऊया आणि पुन्हा आपलं जे तेल बाकी राहिलेलं आहे ते टाकून देखील पुन्हा एकजीव करून घेऊया. कधीही कैरीचं लोणचं करत असताना आपण जे तेल गरम करतो त्यात जर या लाल मिरच्या घातल्या तर आपल्या लोणचाला अधिकच चव येते. बघा, किती छान अशी तरी दिसते आपल्या लोणचंच्या मसाल्यावरून. बघा, मस्त. आता आपण यात जे बाकीचं तेल होतं ना ते देखील टाकून घेऊया आणि जी आपण लाल मिरची पावडर काढलेली होती ती आपण तेलात न घालता वरून घालायची आहे. का तर आपली जी चटणी आहे ती त्यामुळे जराही जळत नाही किंवा अशी आपल्या लोणच्याला जर आपण गरम तेलामध्ये चटणी घातली तर काळापटपणा येतो. पण जर आपण अशी वरून मसाला संपूर्ण मिक्स झाल्यानंतर चटणी घातली तर बघा किती छान असं लाल बुंद रंग दिसतो आहे आपल्या लोणच्याचा. बघा, आता आपण वरून संपूर्ण तेल घालून दिलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया. आपला लोणच्यासाठीचा मसाला तयार झालेला आहे. बघा, त्याला आपण छान खालून वरून मस्त परतून घेऊया आणि जोपर्यंत आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्या थोड्या वाळून होत नाही तोपर्यंत आपण आपला मसाला देखील गार करून घेऊया. आपला मसाला संपूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला त्यात लोणच्याची जी कैरी आहे ती घालायची आहे. जर आपण मसाला गरम असताना त्यात कैरी घातली तर आपलं लोणचं हे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला अजिबातच गरम मसाल्यांमध्ये कैरी घालायची नाही आहे. बघा, किती छान अशी तरी दिसते मसाल्यावरून. सुगंध पण खूप छान येतो आहे. वर्षभरासाठी हे लोणचं हमखास टिकतं आणि जर तुम्हाला वर्षभरापेक्षा जास्तही टिकवायचं असेल तरी देखील हे लोणचं खूप छान असतं. आपला बघा संपूर्ण मसाला मस्त 4 ते 5 तासांनंतर गार झालेला आहे. आता आपण यात थोडी हळद घालूया. आपण जी वाटीमध्ये 2 ते 3 चमचे एवढी हळद काढलेली होती ती हळद घालून आपण मसाला पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. कधीही आपण कैरीचं लोणचं करताना खूप काळजी घ्यायची आहे की आपण हा मसाला तयार केला होता त्यावेळी किंवा जेव्हा आपलं लोणचं भरून होईल त्यानंतर देखील आपण जे लोणचंचा जो डब्बा असेल त्याच्या अवतीभोवती पाणी किंवा काही अजिबात नको न्यायला. कारण जर आपण पाणी नेलं आणि त्यात थोडं पाणी पडलं तर आपलं लोणचं हे नासण्याची शक्यता असते. बघा, हळद टाकल्यानंतर अजून आपल्या मसाल्याला किती छान रंग आलेला आहे आणि लोणचं म्हटलं तर त्याचा मसाला जो असतो तो खूप छान आणि साधं आपण चपातीसोबत खाण्यासाठी देखील हे लोणचं खूप छान लागतं. आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतं. आपल्या कैऱ्या देखील बघा किती छान अशा वाळून झालेल्या आहेत. आपण जास्त वाळवलेल्या नाही आहेत,
फक्त आपण थोडेसे त्यांचे काठ वळेपर्यंतच त्यांना वाळून घेतलेले आहेत. आता लोणचं भरण्यासाठी आम्ही टपरवेअरचे 2 डबे घेतलेले आहेत. या डब्यांमध्ये लोणचं भरल्यानंतर आपलं लोणचं जराही खराब होत नाही. काही जण म्हणतात की प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये जर आपण लोणचं भरलं तर ते खराब होतं, पण या भांड्यांमध्ये अजिबातच लोणचं खराब होत नाही. आम्ही वर्षानुवर्ष याच डब्यांमध्ये लोणचं भरतो. लोणचं भरत असताना आपल्याला सर्वप्रथम थोडा मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे कढईमध्ये लोणचंचे कैरीच्या ज्या फोडी आहेत त्यांना मसाल्यामध्ये घालून छान मिक्स करून त्या या डब्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत. या डब्यांमध्ये लोणचं भरून जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर आपलं लोणचं हे वर्षभर नवच्या नवं असतं. जसं आपण लोणचं आज बनवलं आणि 8 दिवसांनंतर खातो, तसंच लोणचं आपण जर का फ्रीजमध्ये ठेवून दिलं बनवून आणि 5 किंवा 6 महिन्यांनंतर फ्रीजमधून काढून खाल्लं तर आपल्याला पहिली जी चव होती ना तीच चव येत असते. बघा किती छान असं आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे आणि कैऱ्या भरून होत आहेत. अशा पद्धतीने आपण आपल्या संपूर्ण कैऱ्या मस्त डब्यांमध्ये भरून घेऊया. बघा आपल्या लोणच्याचा रंग बघा किती छान आणि हळद टाकल्यामुळे तर खूपच छान असं आपलं लोणचं दिसतंय. अशाच पद्धतीने आपल्याला आपले 2 डब्यांमध्ये छान लोणचं भरून घ्यायचं आहे. हे लोणचं तुम्ही बिनधास्तपणे वर्षभर टिकवू शकतात आणि त्याला जराही बुरशी किंवा काहीही लागत नाही. फक्त आपल्याला त्याच्याजवळ पाणी न्यायचं नाही आहे, एवढी काळजी घ्यायची आहे. बघा आम्ही आता त्यात पूर्ण कैऱ्या टाकून दिल्या आणि संपूर्ण कैऱ्यांना छान मसाल्यांमध्ये मिक्स करून पुन्हा दुसऱ्या डब्यामध्ये भरून घेऊया. तयार आहे आपलं कैरीचं लोणचं. अशा पद्धतीने जर का तुम्ही कैरीचं लोणचं केलं ते लोणचं तुम्हाला वर्षभरासाठी काहीही खराब न होता चविष्ट असं लागतं आणि खूप छान असं होतं. बघा काय मसाला आणि काय लोणचं झालेलं आहे. खूप छान असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. त्यांना आम्ही 2 डब्यांमध्ये भरून घेतलेलं आहे. आता डब्यांची लीड बंद करून 2 ते 3 दिवसासाठी त्यांना छान फर्मंट करून घेऊ आणि त्यानंतर आपलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. आपलं लोणचं हे मुरवल्यानंतर इतकी छान लागतं ना तुम्हाला काय सांगू. अशा पद्धतीने जर का तुम्ही एकदा लोणचं करून बघितलं तर हे लोणचं मसाला तयार करताना तुम्ही त्यात साखरही घालू शकतात. आमच्याकडे गोड खात नाही त्यामुळे आम्ही त्यात जराही साखर न टाकता हे लोणचं बनवलेलं आहे. अशाच पद्धतीने ज्याला एकही वेळा अजून लोणचं बनवलेलं नाही आहे त्यांनी देखील या पद्धतीने लोणचं करून बघा. आणि जर आमची लोणचं बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.